नमस्कार सर्वांना. आज रविवार सुट्टी आहे. आज तुम्ही सर्वांनी आज आपण सर्वांनी म्हणा की आज रविवारचा तो चांगला घेतलेला आहे. आजचा अध्याय 47. आजच्या अध्यायाचा जो विषय आहे तो असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये 5 प्रकारचे असे काही व्यक्ती किंवा असे व्यक्तिमत्व असतील जे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांना आपल्याला आयुष्यामध्ये जर ते आपल्या सोबत आहेत तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत त्यांच्यापासून थोडंसं सावध राहण्याची गरज आहे. आता अध्यायाचं नाव घेण्याच्या ऐवजी मी तिथे सहज सहज सांगितले की अध्याय आपण हा कुठे देशवर केलं. प्रथम तर आपल्या आयुष्यामध्ये आतापर्यंत आता आपण जेवढे अध्याय घेतले आहेत तेवढ्या अध्यायापर्यंत आपण जे पोहोचलो आहोत त्याच्यामध्ये बरंच काही आपण जसं मी काल म्हणालो बरंच काही आपण खूप काही कव्हर केलेलं आहे. पण आपल्याला अजून थोडी अशा काही गोष्टी आहेत ज्या अध्यायामध्ये झालेल्या आहेत पण अशा काही राहिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या येणाऱ्या पद्धत समोर सपोज आहे. कारण की आपला जो अध्याय आहे तो 60 दिवसाचा होता. 60 दिवसामध्ये आपण 60 वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यायावर बोललो, विचार केला, त्याबद्दल आपण चर्चा केली. मग आज आपण बोलूया आपल्या आयुष्यामध्ये अशी 5 व्यक्ती कुठले आहेत. सर्वात प्रथम म्हणजे पहिला व्यक्ती जो नकारात्मक विचारांचा एक व्यक्ती कोणी आहे. दुसरा जो प्रामाणिक नाहीये तो तुम्हाला दाखवतो प्रामाणिक आहे पण तो प्रामाणिक नाही. दोन तोंडी एक समोर दुसरा म्हणजे समोर एक वेगळा चेहरा पाठी एक मनात मनात वेगळं. मग तोंडावर काहीतरी वेगळं म्हणायचं आणि पाठी वेगळं म्हणायचं. तुम्हाला जास्तच म्हणजे एकदम वेगळ्या प्रकारे निगेटिव्ह प्रकारे म्हणा किंवा अशा काही गोष्टी आहेत की तुम्हाला नाही करायचे तरी पण ते तुम्हाला मॅनिप्युलेट करतात. मॅनिप्युलेट म्हणजे तुम्हाला ते फिरून फिरून सांगून तुम्हाला ते कसा तुला पटवून घेणारच नाही. लास्टला सेल्फिश म्हणजे फक्त स्वतःचा बघणारी लोक, स्वतःचा फायदा. बाकीचं कोण काय तुम्ही काय आहात का नाही ना तुमच्याकडे काय. आता ही जी 5 लोक आहेत मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आहे. आता तो नेगेटिव्ह बोललो तो नकारात्मक जो तुमच्या डोक्यात घेऊन जाणारा व्यक्ती आहे तो त्याच्याकडे नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नकारात्मक ऊर्जा तो तुमच्या डोक्यात टाकायची प्रयत्न करणार. आपण त्याचं ऐकलं तर ते आपल्याकडे उडी मारणारच आहे. करायचा विचार करा या गोष्टीचा. दुसरं जो तो स्वतःच प्रामाणिक नाही आहे तो तुम्हाला प्रामाणिकतेचे काय धडे शिकवणार आहे. आणि आपण आपण तेच करणार की तो आपण असं म्हणणार की आहे आपल्याला पण प्रामाणिक राहून नाही करायचं. दोन तोंडी म्हणजे समोर वेगळं आणि पाठी वेगळं हे तुम्हाला सर्वात धोकादायक व्यक्ती आहे. जर या लोकांचा तुमचा सामना होत असेल आपल्या आयुष्यामध्ये त्यांना सरळ समोर वेगळा बोलतो पाठी वेगळा बोलतो याचा अर्थ हा आहे की तो आपल्या काही कामाचा नाही. तुम्हाला जर कुठल्या गोष्टी मॅनिप्युलेटिव्ह जो मॅनिप्युलेटिव्ह जास्त करून तुम्हाला मॅनिप्युलेट करणारा व्यक्ती असतो. मॅनिप्युलेट करणारा व्यक्ती आपल्याला रावतीभोवती आली आहे आणि तो त्याला कळते की त्याच्यावरून आपल्याला लांब राहायचंय. का राहायचंय कारण की तो आपल्याला कुठेही अडकू शकतो. लास्ट 5वा म्हणजे सेल्फिश स्वतःचा फायदा होणारा किंवा स्वार्थी बोलतो आपण त्याला. स्वार्थी व्यक्ती आपल्याला नको. कारण की हे जे 5 प्रकारचे जे व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये जर असले तर ते तुम्हाला तुमच्या धैर्य आपला गोल काय आयुष्यामध्ये बनायचं त्याच्यातून तुम्हाला गोल परत तुमच्या जो आनंद आहे आयुष्यामध्ये आनंद तुम्ही घेताय त्या गोष्टीमधून तुम्हाला बोलावतो. त्याचबरोबर तुम्ही ज्या घर परिवार याच्यामध्ये राहताय कुठेतरी डिस्टर्बन्स येईल. हे सर्व नको होण्यासाठी आज जे 5 व्यक्ती जे तुम्हाला सांगितले ते आपल्याला थोडेसे बाजूला ठेवायचे. आपल्याला आयुष्यामध्ये नाहीच पाहिजे. आपले अध्याय आता पुढे
थोडे थोडे असणार आहे. बारीक बारीक मेसेज देऊया आणि बारीक मेसेज करून कव्हर करूया. उद्या वेगळ्या विषयावर मी रविवार आहे, आनंद घ्या, आनंदी राहा, खुश राहा, उद्या भेटूया. जय महाराज.